पांडुळानो, तुमची काय लायकी रे बाबासाहेबांचं नाव नाकारण्याची, बाबासाहेबांच्या विचारांना नाकारण्याची, बाबासाहेबांच्या पुतळ्यांना नाकारायची? काय अरे तुमच्या बापजीदात 7 पिढ्या जे की तुमच्याच हातात सरकार होतं, तुमचेच पक्ष होते, सत्तेतही तुम्हीच होते, सर्व काही तुमच्याकडे होतं. जेव्हा देश न शिकलेला होता तेव्हा तुम्ही बाबासाहेबांना नाकारू शकले नाही. आता तर सर्वांचा काळ बदलला आहे. टाये कोट घालून चाललो इमानात. कोणामुळं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं. म्हणून अनिल मिश्रा याला एवढं उचलायची गरज नाही, याला एवढं व्हॅल्यू द्यायची गरज नाही, कारण ती त्याची लायकी नाही. म्हणून याचा व्हिडिओ व्हायरल करून याच्याबद्दल जास्त बेजार होऊ नका. पण हा कुठं सापडला की याचा कार्यक्रमही केल्याशिवाय राहू नका. कारण असे उठसूट कोणी उठतील फेमस होण्याच्या नादात, है ना, महाराष्ट्राचा देशाचा माहोल खराब करण्याच्या नादात उठसूट काहीतरी मोठ्या माणसाला बोलायचं आणि प्रकाश झोतात कसं यायचं, ही सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक वेगळी प्रवृत्ती सुरू झालेली आहे. त्याच्यातला हा एक आहे. याला जास्त व्हॅल्यू द्यायची गरज नाही. शेवटी तुम्ही आम्ही एकत्र आहोत, तुम्ही आम्ही बोलतो आहोत, तुम्ही आम्ही न्यायासाठी झगडतो, तुम्ही आम्ही न्यायासाठी भांडू शकतो. ते फक्त भारताच्या संविधानामुळं. आणि संविधान म्हणल्याच्या नंतर राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यानंतरही अनिल मिश्राला वाटलं बाबासाहेबच का, तर एकदा संविधानाचं पुस्तक पाय. संविधानाच्या फ्रंट पेजवर, केळुकचंद फ्रंट पेजवर तुला माहित असेल की राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, बाकीचे लोक आहेत आणि आपला बाप संविधान त्यांच्याकडे द्यायला आहे. तिथं बाबासाहेबाच्या बाजूला कोणी उभे का पा. त्याच्यावरूनही तुला वाटलं पुन्हा बाबासाहेबानं संविधान लिहिलंच नाही, तर याचा अर्थ त्यात फॉल्ट आहे. कळलं का? याचा अर्थ त्यात फॉल्ट आहे. तू खऱ्या अर्थानं खऱ्या मायबापाचा होऊ शकत नाही. तर मी इकडं जगाचा जो बाप आहे त्याच्याबद्दल तू वाईट साईड बोलायला तुझी कामाची. चला, तुला जास्त व्हॅल्यू द्यायची गरज नाही. शेवटी तुझ्या या वक्तव्याचा, तू बाबासाहेबांच्या विचारांचा, बाबासाहेबांच्या पुतळ्यांचा, त्यानंतर ग्वाल्हेर हायकोर्टमध्ये पुतळा बसू देण्यासाठी तू केलेला विरोध, या प्रत्येक गोष्टीचा तीव्र निषेध करतो आणि शेवटी बाबासाहेबांच्या विचारांना हृदयाच्या तळापासून सलाम करतो. जय भीम, जय संविधान, जय भारत, जय शिवराय. जय शिवराय, जय भीम, जय भारत. तर मित्रांनो, कसा वाटला विठ्ठल कांगणे सर यांचा हा व्हिडिओ? अनिल मिश्राच्या सगळी घाण बाहेर काढली या सरांनी. सरांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय सर, तुम्ही हा विषय मांडल्याबद्दल. आणि ते गरजेचं होतं मांडायचं, कारण या जातीवादी लोकांचं तोंड तुम्ही आणि तुमच्यासारखे सामाजिक विचारवंत शिक्षक सर आणि जे विचारवंत असतील प्रवक्ते वक्ते तेच बंद करू शकतात. तर परत एकदा धन्यवाद विठ्ठल.